मागच्या 3-4 मुख्यमंत्री जर बघितले, उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे, आता देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांच्या कार्यकाळात तुम्ही किमान 2.5 वर्ष, म्हणजे मी माहिती घेतली तर 2.5 वर्ष तुम्हाला कुठलीच पोस्टिंग दिली नव्हती, टोटल हिशोब काढला तर. तर या तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो तुम्हाला? मला वाटतं तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटायला लागला त्याच्यामध्ये. आता तुमच्यामुळे आता मला ते चेक करावं खरंच तेवढं होतं की नाही, कदाचित असेल, मला माहित नाही, मी काउंट केलेलं नाही आहे. पण आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल. आता हा विषय काही खूप डिस्कशनचा नाही, पण हा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या पहिल्या पोस्टिंगवरतीच मला वेटिंग होती होतं. माझ्या करिअरमधल्या पहिल्या पोस्टिंगमध्ये माझा वेटिंग पिरियड आहे. आता तो का झाला, काय झाला, मला माहीत नाही आहे. सो वेटिंग पिरियड राहणं चांगली गोष्ट नाही. ना माझ्यासाठी नाही आहे किंवा शासनासाठी चांगली नाही आहे. सर पण याच दॅट इज पॉलिसी डिसिजन. जे नाही, काही पण या circumstances जेवढ्या असतील. पोस्टिंग मिळाल्या जवळपास 15-1 पोस्टिंग साईड पोस्टिंग म्हणता येतील अशा पोस्टिंग होत्या. आता तुम्ही सेक्रेटरी होतात, सेक्रेटरी असताना आता तुम्ही परत FDA कमिशनर झालात. हे ह्युमिलेटिंग आहे की ठीक आहे आता नोकरी करायची आहे म्हणून करायची आहे? की चॅलेंजिंग आहे? नाही, आता आपल्याकडं पोस्टिंग ज्या असतात ते शासन ठरवतं. ते कोणती द्यायचं, कोणती अपग्रेड करायचं, कोणती डाउनग्रेड करायचं, हा शासनाचा अधिकार आहे. त्याच्यावर मी काही कमेंट करणार नाही. परंतु ह्या पोस्टिंगमध्ये जसं प्रत्येक पोस्टिंगमध्ये असतं, ह्या पोस्टिंगमध्ये वेगळं नेचर आहे ह्या पोस्टचं. म्हणजे अशा काही क्वचितच पोस्टिंग आहे जिथं मध्ये प्रत्येक नागरिकाचा संबंध येणारं जर एखादी पोस्टिंग असेल त्याच्यापैकी ही एक आहे असं मला वाटतं. म्हणजे जन्मलेल्या बाळापासून तर वरिष्ठ नागरिकापर्यंत सर्वांचा संबंध येतो. खाण्याची येतो, बेव्हरेजशी येतो, औषधाशी येतो, कॉस्मेटिक्सशी येतो, हॉस्पिटल्सशी येतो. प्रत्येक नागरिकाचा संबंध येतो. आणि म्हणून त्या अनुषंगाने बघितलं तर ते मोठं चॅलेंज आहे आणि तीच मोठी संधी पण आहे. त्याला नुसतं चॅलेंज म्हणता येणार नाही आणि नुसती संधी म्हणता येणार नाही. मग ह्या 2-3 महिन्यात तुम्ही जेवढ्या रेड केल्या, जेवढ्या कारवाया केल्या, पार्लमेंटरी कमिटीने तुम्हाला दिल्लीला बोलवलं, ते कशासाठी बोलवलं होतं? ते कॉन्फिडेन्शियल आहे, त्याच्यावरती मी काही सांगू शकणार नाही. पण सर म्हणजे याच ह्याच्याशी अनुषंगाने रिलेटेड होतं? ऑफकोर्स म्हणजे फूड सेक्टरशी ह्याशीच रिलेटेड होतं. चांगलं चाललंय म्हणून की आम्हाला हे नो कमेंट्स. करायचंय आपण म्हणून? त्याच्यामध्ये कमिटमेंट दिलेली असते की त्यांच्या ज्या समिती असते, समितीमधल्या जी काही चर्चा होते ती बाहेर करण्याची अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण चर्चा नाही करू शकत. सर तुम्ही आता अनेक पोस्टिंग बघितल्यात आणि हे जे पोस्टिंग आहे पर्टिक्युलर FDA कमिशनर म्हणून, हे एक तसं बघायला गेलं तर तांत्रिक सुद्धा आहे. म्हणजे अनेक वेळा असं होतं की मी आत्ता तर कुठं चार्ज घेतला आहे, मला पहिले डिपार्टमेंट समजू द्या आणि मग आपण काम सुरू करू. पण तुकाराम मुंडेंच्या बाबतीत असं नाही. डे 1 तुम्ही कामाला लागता. हा आवाका कसा आणता? मला वाटतं की गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नन्स ज्यावेळेस करतो त्यावेळेस बेसिक गोष्टी काही असतात त्या सगळीकडे सारख्याच असतात. गव्हर्नन्स करणं याची एक मेकॅनिझम आहे. म्हणजे तिथे एक स्ट्रक्चर असतं, त्याचं एक फंक्शनिंग असतं, त्याचा जॉब चार्ट असतो. ते तर बेसिक असतं. डिटेल्समध्ये जाण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटचा रोल वेगळा असू शकतो. म्हणजे ॲनिमल हजबंडरीला गेला ना, की ॲनिमल हजबंडरी सेक्टर कसं चालतं हे मला टेक्निकली समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी काय म्हणजे ॲनिमल हजबंडरी नेमकं काय करायचं काय? हाच प्रश्न पडतो. तर ते समजून घ्यावं लागतं. पण बेसिक स्ट्रक्चर जे आहे तिथलं गव्हर्निंग स्ट्रक्चर ते सेम असतं. फंक्शनिंग आणि रोल माहीत असतो. त्यानुसार जे रोल आहे ते करा. इथून सुरुवात करायची आणि अभ्यास करून मग पुढच्या टेक्निकॅलिटीने जाऊन त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये, डीपमध्ये, वाईडमध्ये जाऊन आपल्या डिपार्टमेंटचा, विभागाचा काय रोल आहे किंवा काय भूमिका आहे हे अंडरस्टँड करायची. मी स्वतः माझी कदाचित वेगळी म्हणण्यापेक्षाही माझी एक भूमिका असते, माझा बघण्याचा दृष्टिकोन असतो, की आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर प्रथमतः त्या विभागाचा गोल काय आहे, व्हिजन काय आहे, इथून सुरुवात करायची. त्याचं मिशन काय आहे आणि मग हे व्हिजन जे आहे, जे गोल आहेत, ते कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पद्धतीनं कसं राबवता येईल आणि हे फक्त आपण किती काम केलं, किती फाईल क्लिअर केल्या किंवा किती डिसिजन घेतले याच्यापुरतं मर्यादित न राहता किंवा फक्त आउटपुट पुरतं मर्यादित न राहता त्याचे आउटकम्स काय येतील याच्यावरती मी जास्त फोकस करतो. मग त्याचे परिणाम काय होणार आहेत. म्हणजे समजा इथं आहे सेफ फूड देणं हा आपला आउटपुट झाला, पण आउटकम काय त्याचा? आपण जर बघितलं असतं प्रत्येक वेळेस मी सांगतो की नागरिकांची हेल्थ सुधारली पाहिजे हा त्याचा आउटकम असणार आहे. म्हणजे काय त्याचं जर इंडिकेटर बघितलं तर मग ओबेसिटी कमी व्हायला पाहिजे, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस जे आहेत ते कमी व्हायला पाहिजेत, BP जो आहे त्याच्यावरती काम झालं पाहिजे. हे त्याचे आउटकम राहते. ते 2 दिवसात येणार नाहीत, 2 वर्षात येणार नाहीत. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते होऊ शकतात. तो फोकस ठेवून जर आपण काम केलं, प्लॅनिंग केलं,
तर येस रिझल्ट येतील. वेळ लागेल. अधिकाऱ्यांना वेगळ्या अधिकारी प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत असते. कदाचित कुणाला कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल. पण मजा तिथेच असते, कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करणं, इथेच तर मजा असते.